लोक तुम्हाला त्रास देतात तरीही तुम्ही काही उत्तर न देता चूप बसून ते सहन करता आणि स्वतःला त्रास करून घेता. तर असं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. व्हिडिओ पूर्ण पहा. भूतकाळातील काही गोष्टी आपल्याला त्रासही देत असतील, परंतु हीच वेळ आहे त्या विसरून जाण्याची आणि स्वतःला बदलण्याची. एकटं राहण्याचा आनंद घ्यायला शिका, कारण हमेशासाठी तुमच्यासोबत कोणीच राहू शकत नाही. मतलबी लोकांना तुमच्या फोनमधूनच नाही तर आयुष्यातून डिलीट करा. वेळ आणि श्वास हा पैशाहूनही किमती आहे, परंतु कोणाची मदत करायची असेल तर पैशाची नाही तर चांगल्या मनाची गरज असावी लागते. आजच्या या दुनियेमध्ये जवळचेही विश्वासघात करतात. या जगामध्ये जेवढं दबून राहाल तेवढं दाबण्याचा प्रयत्न करतात आणि जेवढं साधं राहाल त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतात. तुमचं आयुष्य आहे ते कसं घालवायचं, कसं जगायचं ते तुम्ही ठरवायला पाहिजे. इतरांच्या हातात देऊन चालणार नाही. समजदार माणसांचा मेंदू चालतो, पण जे नासमजदार आहेत त्यांची वाचा चालते. जो माणूस कोणाच्याही मनामध्ये वाईट नाही, तो माणूस समजून जायचं की तो हा चतुर आहे, परंतु सगा नाही. तुमची सर्वात मोठी संपत्ती हा तुमचा वेळ आहे. तो कोणाला आणि कसा द्यायचा ते फक्त तुम्ही ठरवायचं आणि ते विचार करूनच द्यायचा. जो माणूस चांगला आहे, इमानदारी आहे, त्याची कोणी इज्जत करत नाही, परंतु जो खोटारडा आहे, बेईमानी आहे, त्यांची मात्र सर्वच जण इज्जत करतात. त्याला खूप चांगलं समजतात. तुमची पूर्ण ताकद लावा पैसा कमवण्यामध्ये, कारण पैसाच हा जगात सर्व काही मानला जातो. दुसऱ्यांच्या चुका मात्र सर्वांना दिसतात, परंतु स्वतःवर जेव्हा वेळ येते तेव्हाच ते न समजल्यासारखे करतात. थोडासा संयम ठेवा, कारण दुःखानंतर सुख हे येतच असतं. चिंता करू नका या जगाची, कारण त्यांना सवयच आहे त्रास देण्याची. एक बुद्धिमान माणूस तोच ज्याला गर्व आणि अभिमान नाही. आपले स्वतःचे विचार असे ठेवा की आपल्या विचारावर पण कोणी विचार केला पाहिजे. बुद्धिमान तो असतो ज्याला कुठे आणि कधी चूप राहायचं माहीत असतं. स्वतःला इतकं बदला की दुनिया पाहतच राहिली पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.